नाशिकमध्ये हा कृष्णा आंधळे दिसून आल्याचा दावा केला जातो आहे। जे वर्णन साक्षीदाराने किंबहुना कृष्णा आंधळेला ज्यांनी पाहिलं त्यांनी जे वर्णन सांगितलं त्याच वर्णनानुसार या सीसीटीव्ही मध्ये देखील ब्लॅक गाडी, त्याचबरोबर ब्लॅक शर्ट आणि पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, सीसीटीव्ही देखील पाहायला मिळतोय आणि जे वर्णन त्या साक्षीदारानं किंबहुना कृष्णा आंधळेला मी पाहिलं असा दावा जे करत आहेत त्या वर्णनानुसारच हे सीसीटीव्ही समोर आलंय। निश्चितपणे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातलं सुयोजित गार्डन म्हणून परिसर आहे। आपण बघतोय की हेच ते सुयोजित गार्डन आहे ज्या परिसरात एक दत्त मंदिर आहे आणि याच दत्त मंदिराच्या परिसरात सकाळी 9:38 कृष्णा आंधळेला एका इसमाबरोबर बघितल्याचा दावा इथल्या रहिवाशांनी केलेला आहे। त्यांनी तातडीनं नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनला जवळपास सकाळी 9:42 या ठिकाणी फोन केला। पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि पोलिसांनी तपास केला। या ठिकाणी या सुयोजित गार्डन परिसरात जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं नेमकं या ठिकाणून काय हालचाल झाली आहे त्याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। आणि जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं त्याप्रमाणे एक मोटरसायकल दिसते आहे, त्याच्यावर काळा ड्रेस घातलेला एक व्यक्ती दिसतोय आणि त्याच्या मागे पांढरा शर्ट घातलेला एक इसम दिसतोय। बघणाऱ्यांचं हेच मत आहे, त्यांचा हाच दावा आहे की हाच कृष्णा आंधळे आहे। अर्थात असं जरी असलं तरी यापूर्वी देखील नाशिकमध्ये कृष्णा आंधळे बघायला मिळाला अशा पद्धतीचा एक दावा जो आहे तो स्थानिकांनी केला होता। आज पुन्हा एकदा अशा पद्धतीचा दावा जो आहे तो इथल्या रहिवाशांनी केलेला आहे। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत, सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे। पोलिसांच्या नाशिकच्या गंगापूर पोलिसांच्या जवळपास 2 तुकड्या ज्या आहेत त्या मखमलाबाद परिसरामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि एकूणच ही खरंच जर घटना तशी असेल तर नेमकी ही मोटरबाईक कोणाची आहे, ही मोटरबाईक कुठल्या दिशेने गेली याचा तपास सध्या सुरू आहे। एक गोष्ट निश्चित आहे की वारंवार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बघायला मिळतोय अशा पद्धतीच्या एक चर्चा ज्या आहेत त्या सातत्यानं नाशिकमध्ये घडतायत। नाशिकच्या रहिवाशांनी आज जो दावा केलाय तो अत्यंत ठाम पद्धतीने केलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सांगू शकतो की हा कृष्णा आंधळेच आहे असा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तपास जो आहे तो आता या ठिकाणी पोलिसांनी सुरू केलेला आहे। नक्कीच चंदन, या घटनेचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।